काय नक्की भूमिका आहे तुमची, शिवसेनेची नक्की भूमिका काय आहे भिवंडी लोकसभेसाठी? काय भिवंडी लोकसभा ही शिवसेना मिळवण्याची आम्ही आजची पद्धत ठेवली आहे. या भिवंडी लोकसभेवर आमचा पूर्ण प्रामाणिक शिवसेना नंबर 1 ह्या लोकसभेमध्ये आहे. आणि असणाऱ्या उमेदवारांनी असणाऱ्या जे काय खासदार असतील ते ह्या पूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये निष्क्रिय झालेले आहेत. संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये त्यांच्या विरोधामध्ये नाराजी आहे आणि ही सीट धोक्यात आहे. म्हणून ही सीट शिवसेना मिळावी म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आग्रह केलेला आहे. जर आम्हाला सीट मिळाली तर भरघोस मताने सीट मिळवली. बाजूचा जर तुम्ही मतदारसंघ कल्याण जर विचार केला तर कल्याणमध्ये कामांचा अगर डोंगर झाला का काम करायला जागा राहिली नाही अशी परिस्थिती कल्याणची आहे. आणि शहापूरमध्ये पाण्याला लोक तरसतात. अशी परिस्थिती असताना आम्ही यांचं काम कसं करायचं? आजपर्यंत शिवसेनेला खच्ची करण्याचं काम या असणाऱ्या खासदारांनी केलेलं आहे. आम्ही प्रत्येक वेळेस निवडून देतो. 10 वर्ष त्यांना आम्ही एक माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आता या मुख्यमंत्री आदेशाने आम्ही त्यांचं पालन करतोय आणि जीव देऊन त्याच्यावर आम्ही काम करतोय. आणि शेवटी आम्हाला 10 वर्षामध्ये फक्त कढीपत्त्याचा वापर करायचा आणि इलेक्शन आल्यापर्यंत आम्हाला वापरायचा आणि नंतर कढीपत्ता फेकून जाता. आजपर्यंत ही आमच्या वाट्याला ही आमची अवस्था आहे. आणि म्हणून आमचा हक्काचा उमेदवार असावा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे. भिवंडी लोकसभा ही शिवसेना मिळाली. सध्या हक्काचा उमेदवार तुम्ही सांगता म्हणजे कोणाचं नाव सुचवू शकता? आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत. मुख्यमंत्री सांगतील तो आम्हाला उमेदवार. आज आमचे प्रकाश पाटील चांगले कॅपेबल आहेत. जर एखादा ड्रायव्हर स्वतः ते आमदार करू शकतात तर त्यांच्यापेक्षा कोण? असे अनेक आमच्याकडं उमेदवार असताना सुद्धा एक युती धर्म पाळतोय. आज आम्ही 10 वर्ष कपिल पाटलांना निवडून देतोय. आता आमची मानसिकता अजिबात नाही. आम्हाला निवडून दिल्यानंतर खूप त्रास झालेला आहे असा पूर्ण भिवंडी लोकसभेच्या सगळ्याच लोकांची आमची कर्तव्य आम्ही तुम्हाला व्यक्त करतोय. म्हणून आमचा या असणाऱ्या उमेदवाराला पूर्ण विरोध आहे. भाजपची युती आहे आणि आपली युती आहे आणि यामध्ये जर मुख्यमंत्र्यांचा आदेश आला तर त्यावेळेस तुमची भूमिका काय? मुख्यमंत्र्यांचा आदेश आम्हाला स्थिर असेल. त्यांच्या आदेशात जराही आम्ही बाहेर जाणार नाही. त्यांचा आदेश हा आमचा अंतिम आदेश असेल. परंतु आमची जी नाराजी आहे ती कायम राहणार. म्हणजे याचा अर्थ जरी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले तरी तुम्ही भाजपला मदत करणार नाही, काम करणार. मुख्यमंत्र्यांचा आदेश आल्यानंतर आमची नाराजी असेल ती आम्ही पुन्हा आत्महत्या करून पुन्हा त्यांचं काम प्रामाणिक करणार. आमच्या कामामध्ये कुठेही कमतरता होणार नाही. कल्याणच्या लोकसभेवर जागेवरती भाजपने मागणी केली त्याच्यात केवळ हा भिवंडी लोकसभेची मागणीसाठी तुम्ही आग्रह केला. एक लक्षात ठेवा, भिवंडी कल्याणची मागणी हा विषय वेगळा आहे. कल्याणमध्ये झालेली घटना भर पोलीस स्टेशनमध्ये जर समोरच्या माणसांनी जर गोळ्या घातल्या, भाजपच्या आमदारांनी गोळ्या घातल्या, त्याच्या सर्व जनतेने बघितलं ना. तो विषय हा विषय वेगळा आहे. जर तुम्ही त्या एखाद्या गुन्हेगाराला जर तुम्ही पाठीशी घालता असाल तर हे भाजपला शोभते का? तुम्ही बघा. शिवसेनेला सीट नाही मिळाली तर बंडखोरी केली जाईल का? नाही, बंडखोरी आम्ही कधीच करणार नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल ते आम्ही पालन करू.